नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघतायत, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की लेझी फूडीच्या जावेची मुलगी कथा, तिचा हे लोक दर महिन्याला बर्थडे सेलिब्रेट करत असतात। तर या महिन्याची थीम होती मकर संक्रांत, म्हणून खाटीक, फुनील, कावलेश आणि सुजाताईने मिळून डेकोरेशन केलं होतं। डेकोरेशन सुरू असतानाच मध्येच साबजींनी कॅमेरा ऑन केला आणि झापझूप करून सगळ्यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा मारायला सुरू केलं। खरं म्हणजे साबजी जर व्लॉगर नसते ना तर यांना न्यूज रिपोर्टर म्हणून न्यूज चॅनलने ठेवलं असतं कामाला, कारण यांना सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला, प्रश्न विचारायला खूप आवडते। यावेळी या साबजींनी कावलेशला प्रश्न विचारला की तुझ्या मुलीला 8 दिवस झाले ना, आता ती झोपते लवकर की जागतोस तू? तर कावलेश बोलला, नाही झोपते ती आता लवकर, त्रास नाही देत। त्यावर आपले खाटीक सेठ बोलले, 1 महिना झाला की तुला समजेल की घरात लहान मूल आहे, मग मला हीच गोष्ट तू बोलून दाखव। अरे खाटीक सेठ, मी काय बोलते, तुमची बायको तर कथा झाल्यापासून माहेरी होती, मग तुम्हाला काय माहिती हो? जे काय जागरण काढलं आहे ते त्या बिचाऱ्या तुमच्या साध्या भोळ्या बायकोने काढलं आहे। साधं त्या कथाने शिशू केलं तरी तुम्ही लांब पळून जाता आणि म्हणे एक्सपिरियन्स पर्सन आहे मी। मग मंडळी, साबजींने कावलेशला विचारलं की बारसा कुठे आहे, काय आहे? कावलेश बोलला की हॉल घेणार आहे, सगळ्यांनी या। त्यावर साबजी बोलतात, हो जवळपास असेल तर सगळ्यांना आमंत्रण देऊ आपण। अहो साबजी, मी काय बोलते, कथाच्या बारशाला का नाही मग तुम्ही बोलवलात लेझी फूडी फॅमिलीला? म्हणजे तुमच्या अंधभक्तांना तुम्ही बोलवायला हवं होतं। खरं म्हणजे कावलेशला कशाला उगाच खर्चात पाडता सगळ्यांना आमंत्रण देऊन? महिन्याचा वाढदिवस झाला मग लगेच आला कथाचं बोरन्हान। त्या व्हिडिओ खाली साबजींनी एक कॉमेंट केली होती आणि त्याला त्यांनी पिन केलं होतं। त्यात साबजी बोलले की बोरन्हान हे आमच्यामध्ये नाही करत आणि कोणतंच स्पेशल फंक्शन नव्हतं, हळदी कुंकू होतं, लहान मुलं होती म्हणून आम्ही कथाचं बोरन्हान केलं, कारण तिच्या आजीची खूप इच्छा होती साजरं करायची। शेवटी कथाची आजी आई खुश तर आम्ही पण खुश। हो साबजी, तिच्या आजीने लाख इच्छा व्यक्त केली, पण तिच्या आजोबांना जाऊन अजून 1 महिना पण झाला नव्हता। बोरन्हान तर 5 वर्षापर्यंत करू शकत होतो, मग तुम्ही पुढच्या वर्षी देखील करू शकत होते ना। या वर्षी नसतं केलं तरी चाललं असतं, आणि केलंच होतं तर घरच्या घरी करायचं होतं, त्याचा एवढा दिखावा कशाला केलात? नाही म्हणजे तुम्हीच बोलत होते ना त्या दिवशी की तुमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, म्हणून म्हटलं। मी असं नाही बोलत आहे की तुम्ही त्याच दुःखामध्ये सदैव राहायला पाहिजे, पण जे बोलले होते तुम्ही त्याच्यावरती तरी निदान टिकून राहायचं होतं। साधेपणाने केला असतात तो कार्यक्रम तरी चाललं असतं। आणि मला एक गोष्ट सांगा साबजी, जर हे बोरन्हान तुम्ही ठरवून केलं नव्हतं मग सगळ्या बायका हळदी कुंकवाला मुलांना घेऊन कशा आल्या होत्या? आणि तुमच्या भावीची मैत्रीण भुवी कुठे असते हल्ली? सध्या तिचे आई वडील पण नसतात तुमच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या जुन्या हळदी कुंकवाच्या व्हिडिओमध्ये भुवी आणि तिची आई तर होती आणि लेझी फूडी पण त्यांच्या घरी हळदी कुंकवाला जायची, पण यावेळी काही कोण दिसलं नाही। आणि सगळ्यात मेन तर लॉकडाऊन मध्ये तुमच्या मित्राची बायको दशमी सतत असायची तुमच्या घरी, मग आता कुठे गेली ती? तुम्हाला कितीतरी लोकांनी कॉमेंट पण केली होती ना, तेव्हा तर तुम्ही बोलले की माहिती नाही ते लोक अचानक दुसरीकडे शिफ्ट झाले आहेत। लॉकडाऊनच्या टाइम मध्ये तर ती दशमी स्वतःचं घर सोडून तुमच्याच घरात असायची, मग आता कुठे गेली ती? आणि ते लोक शिफ्ट झाले असले तरी पण सोशल मीडिया तर आहेच ना, की त्यावरून पण तुम्हाला काढून टाकलं आहे त्या लोकांनी। खरं सांगा हो साबजी, त्यांना तुमचं स्क्रिप्टेड वागणं समजलं ना, म्हणून ते लोक तुमच्यापासून लांब झाले ना। आजकाल मंडळी, फुनील आंबा काळे कपडे घालणं बंद झालं आहे, माहितीये का? आपलं पॉडकास्ट ऐकतो वाटते तो। अरे हो, काल सांगत होता नाही का ऑडिओ बुक ऐकतो, मग तर आपले पॉडकास्ट पण ऐकतच असणार तो। म्हणून आता काळे कपडे सोडून कलरफुल स्वेटशर्ट टी शर्ट घेऊन आलाय वाटते।
मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आज साबजींसोबत खूप मोठा जोक झाला आहे. साबजी आज मासे आणायला म्हणून शुक्रवारच्या बाजारात गेले होते, पण त्यांनी सांगितलं की बाजार दाखवणार नाही आहेत. अहो, आपला पॉडकास्ट ऐकतात आणि कमेंट पण रीड करून जातात, म्हणून त्यांना समजलं आहे की कोणाला आवडत नाही ते रोज रोज एकच बाजार बघायला. म्हणून त्यांनी आधीच सांगितलं की मी आज शुक्रवारचा बाजार तुम्हाला दाखवणार नाही आहे. साबजी जेव्हा मार्केटमध्ये पोचले ना, तेव्हा त्यांचा झाला पचका, कारण त्यांना मच्छी भेटलीच नाही. पण मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे हे साबजी जेव्हा पण मच्छी आणायला जातात तेव्हा कावलेश किंवा फुनी लांबाला घेऊन जातात सोबत, किंवा त्यांच्या मातोश्री तर असतातच. पण आज ते एकटे कसे गेले? मच्छी भेटली नाही म्हणून साबजी बिचारे घरी गेले आणि टीव्हीवर सकाळचा लेझी फूडीचा माशांचा व्हिडिओ बघत बसले. लेझी फूडी कशी व्हिडिओमध्ये सुरमई, पापलेट, खेकडे दाखवत होती, ते बघूनच साबजींनी त्यांचं पोट भरून घेतलं. बिचारे साबजी मच्छी खायला नाही भेटणार म्हणून एवढे हिरमोसले होते ना, की काय सांगू तुम्हाला. नेहमी बिचारे फक्त एकच गोष्ट सांगायचे की आम्ही समुद्रकिनारी राहणारी माणसं, आम्हाला मच्छीची जराही कमी नसते. एक वेळ भाजीपाला भेटणार नाही, पण सर्व प्रकारची मच्छी नक्की भेटेल. आता मंडळी, तुम्हाला असं वाटेल की साबजींना मच्छी भेटली नाही म्हणून त्यांनी शाकाहारी जेवण केलं असेल, पण तसं नाही हो. मातोश्रींना मच्छी खायला नसली तरी वासाला तरी लागते, म्हणून त्यांनी सुकी कर्दीची भाजी बनवली. सध्या साबजींकडे पण ससुल्यासारखा प्रॉब्लेम झाला आहे. काही कंटेंट नसतो, मग कथाला दाखवत असतात सारखे. ती बिचारी कथा पण ना कंटाळत असेल यांच्या बडबडीला. मंडळी, आज लेझी फूडी मॅडमचा सॅलॉन मधला स्टाफ आला होता. त्यांना बघून साबजी मधला पत्रकार परत जागा झाला आणि साबजींनी कीर्तनाला लगेच प्रश्न विचारायला सुरू केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कीर्तना कोण? तर ही कीर्तना लेझी फूडीच्या सॅलॉन मधली स्टाफ मेंबर आहे. खरं म्हणजे लेझी फूडी पूर्वी जिकडे कामाला होती तिकडे तिचा एक मित्र होता, त्याचीच ती बायको आहे. आणि लेझी फूडीच्या घरामध्ये जी हेल्पर आहे ना, संजूताई, ती त्या कीर्तनाची नणंद आहे. तर मंडळी, व्लॉगर कमी आणि पत्रकार जास्त असलेल्या साबजींनी कीर्तनाला काही प्रश्न विचारले. खरं म्हणजे या कीर्तनाचं इंटरकास्ट मॅरेज झालं आहे. तर साबजींनी कीर्तनाला विचारलं की तू साडी वगैरे नेसते की वेस्टर्न कपडेच घालते? तुमच्यामध्ये लग्नाला हळद वगैरे असते का? बोटात अंगठी घातली म्हणजे लग्न झालं का? मंगळसूत्र नाही घालत का तुमच्यामध्ये? कुंकू नाही लावत का? अहो साबजी, तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? सतत बायकांमध्ये वावर करून ना या साबजींचा आता गॉसिप किंग झाला आहे. साबजी, मला एक गोष्ट सांगा बघू, तुम्हाला एवढे प्रश्न पडतातच कसे हो? तुमच्या अशा वागण्यामुळेच तुमचे कोणी मित्र नाही आहेत. मंडळी, 1-2 दिवसा अगोदर ही लेझी फूडी आणि तिची सासू गेली होती सुजाताईंच्या घरी. ही सुजाताई ना मस्त स्वतःची पोळी भाजून घेते त्यांच्याशी गोड गोड वागून. त्या सुजाताईंना कळून चुकलंय की लेझी फूडीचं जरा वावा केलं, तिला डोक्यावरती चढवलं की ती आपलं पण प्रमोशन करणार. ह्या लेझी फूडीचं बघून आता त्या सुजाताईच्या मुलाने पण व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. दरवेळी ही सुजाताई त्या मुलाला सगळीकडे घेऊन जात असते आणि मागे तर साबजी आणि बंजिताने त्याला शाउट आउट देखील दिला होता. आणि आता तर काय, या सुजाताई जेवणाची ऑर्डर घेतात, त्याचं पण प्रमोशन लेझी फूडीने केलंच आहे. पाहिलत ना मंडळी, मंद भक्त पण कसे स्वतःचा फायदा करून घेतात ते. मंडळी, गेल्याच आठवड्यामध्ये जोक कट्टाची टीम लेझी फूडीच्या घरी इंटरव्ह्यू घ्यायला गेली होती आणि त्या इंटरव्ह्यूचा फर्स्ट पार्ट देखील आला आहे. तुम्ही बघितलात का? किती बोरिंग इंटरव्ह्यू होता तो. आणि लेझी फूडी मॅडम तर काय ऍक्टिंग करत होत्या, विचारूच नका. आता हे जोक कट्टावाले लेझी फूडीची पूर्ण स्टोरी दाखवणार आहेत की अर्धवटच पकाव टॉक सारखं करतील देव जाणे. मागे तर हे साबजी बोलले होते ना की लंच विथ स्टार सारखं ते लेझी फूडीचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, पण अजून काय त्यांनी असं केलं नाही. बघू आता जोक कट्टावाले तरी दाखवतात काय पूर्ण स्टोरी. मंडळी, इंटरव्ह्यू घेणाऱ्या मुलीने लेझी फूडीला एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे 3 कोणत्या अशा गोष्टी होत्या त्यामुळे तू ट्रोल झाली होतीस? त्यावर लेझी फूडीने जो देवी देवतांच्या मूर्त्यांचा पॉइंट बोलली होती तो मला काही पटला नाही. तो म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती या लेझी फूडीलाच कशी काय दिसली? एवढी लोक रस्त्यावर ना जात होती, पण कोणाच्याच नजरेत आली नव्हती का ती मूर्ती? मला तर असं वाटते
हे पण त्या साबजींच्याच स्क्रिप्ट मधला एक भाग असावा। आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्यासाठी साबजीनेच ती मूर्ती तिथे नेऊन ठेवली नव्हती ना, कारण एवढी लोक आजूबाजूने जात होती पण कोणालाच ती मूर्ती दिसली कशी नाही आणि लेझी फूडीच्याच नजरेत ती कशी काय आली। काय मंडळी, तुम्हाला काय वाटते, आधीपासूनच ती मूर्ती तिकडे होती असेल की या साबजीने तिकडे नेऊन ठेवली असेल? मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।